मित्रांनो, शुभ दुपारचे 4 संध्याकाळचे 4 वाजत आले आणि आपण मड किल्ल्याच्या समोर आहोत. पाण्याला जोर आहे, पण पाणी चांगलं आहे. मासे लागू शकतात, पण पाण्याला करंट पण आहे. त्या कोपऱ्यावर जाऊन ट्राय करूया. फ्लोट लावला आहे मी. पाण्याला जास्त करंट आहे म्हणून फ्लोट लावला आहे. बघूया. या बाजूला मित्रांनो मी आलो आहे, समोर आलो आहे मी किल्ल्याच्या, आणि इथे लाटा जोरात आहेत. हा जो फ्लोट मी टाकतो आहे हा पाण्याच्या लाटेबरोबर बाहेर येतो आहे. त्या लाटेवर तो टिकत नाही आहे. लॉंग कास्ट मी करत नाही आहे इथे, कारण लॉंग कास्ट करून पण काय लागेल असं मला वाटत नाही. ते बरेचसे लोक आहेत, फिशिंग करत आहेत. ढोमे लागले आहेत त्यांना. आणि इथे पाग एक जण मारत होता, त्याच्या पागेमध्ये वडा मासा होता, म्हणून तिथे मी ट्राय करत होतो. पण तिथे लाटा एवढा जोरात आहेत, म्हणून आता बघू. आपण इथे लॉंग कास्ट करून बघूया, कारण जवळ टाकून काही उपयोग होत नाही आहे. लॉंग कास्ट बघू काय लागते ते. या रॉडने लॉंग कास्ट होणार नाही. टेलिस्कोपिक रॉड आहे, छोटा 7 फुटाचा रॉड. बदली करूया आपण. ढोमा नाही, दुसरा आहे. गोबरा असणार, गोबरा ग्रुपर असणार. शिंगाडा कसला ओढतो तो. नेणार का? नेणार काय आला? नेणार
हे टाकू मी म्हटलं हे आहे थोडी काटे लागतील तर भीती इच्छा गावात टारपण आलं की हे काय अरे बापरे जबरदस्त आहे वडा पण मिळाला काय एवढा मोठा नाही ते वडे होते जबरदस्त नाही माहिती आहे मला तुझा मित्रांनो इकडे हे पाग मारत आहेत आणि या पागामध्ये त्यांनी बरेच मासे पकडले आहेत याच्यामध्ये वडा मासा आहे एक मोठा बोय दिसतोय आणि अजून पण बोय आहेत पण एक मोठा बोय आहे त्याच्याशिवाय त्यांनी टारपन पण मगाशी पकडला होता लेडी फिश होता मित्रांनो बरं वाटलं जरा बघून कारण मागचे बरेच दिवस झालेत मासे जरा दिसायचे कमी झाले होते समुद्र रफ होता पाणी गढूळ होतं आणि लाटा पण भयंकर होत्या पण आता हळूहळू थोडा फरक पडतोय मला वाटतं आपल्याला पण पुढच्या वेळेला थोडेफार मासे मिळायला हरकत नाही आहे बघू आता आपण इकडेच थांबूया